नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र. दिवसभरात घडलेल्या प्रत्येक बातमीचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. 15 बातम्या 15 रिपोर्टर्सच्या माध्यमातून. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेलं आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी आज मागे घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शरबत घेऊन त्यांनी हे आंदोलन आमरण उपोषण थांबवलं असलं तरी साखळी उपोषण मात्र सुरूच राहणार असं त्यांनी आज माध्यमांना सांगितलं. गेल्या 17 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू केलेलं होतं. हे उपोषण आमरण उपोषण होतं. उपोषणाच्या दरम्यान तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यावर जालना जिल्ह्यातील पोलिसांनी प्रचंड मोठा लाठीमार केला. त्यामध्ये लहान मुलं, वयोवृद्ध महिला, काही लेकरवाळ्या महिलाही जखमी झाल्या होत्या. त्यानंतर या आंदोलनाचं लोण राज्यभरात पसरलं आणि राज्यभरातून मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलन कार्यकर्ते अंतरवली सराटीसारख्या छोट्या गावात दाखल होत राहिले. या काळात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृतीही खालावत होती. मात्र सरकारच्या आव्हानानंतर त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले आणि आमरण उपोषण थांबवून त्यांनी सरकारला सहकार्य केलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना निरोप पाठवला आणि आपण उपोषण मागे घ्यावं, आपण 1 महिन्याची मुदत द्यावी, अशा 2 मागण्या केल्या होत्या. त्या दोन्ही मागण्या मान्य करून मनोज जरांगे पाटील यांनी आणखीन एक पाऊल पुढे टाकलं आणि अखेर वेगवेगळी शिष्टमंडळं येत गेली, परंतु मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. आज अखेरीस एकनाथ शिंदे जेव्हा भेटीला आले त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं अत्यंत मनपूर्वक स्वागत केलं. त्यांना सांगितलं की मी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कुठेही मागणार नाही, झुकणार नाही, मी माझं आंदोलन मागे घेणार नाही, मला विश्वास आहे की तुम्ही आंदोलन देणार. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. याही वेळेस मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की मी तुमच्या या टाळ्या अजिबात वाया जाऊ देणार नाही, कारण एकनाथ शिंदेंची सुद्धा हीच भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शरबत घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. त्यावेळी ते असं म्हणाले की एकनाथ शिंदेंना आम्ही वारंवार विनंती करत होतो की आपण यावं आणि उपोषण सोडावं. ते आले, त्यांनी आपल्याला समजून घेतलं आणि त्यांनी शब्द दिलेला आहे. मला खात्री आहे की त्यांचा शब्द ते पाळतील आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली सराटी गावात जाऊन आंदोलनस्थळी भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलंय. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलंय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. जे फायदे ओबीसींना मिळत आहेत ते फायदे आपल्या समाजाला देण्याचं काम आपण करत आहोत. आपलं रद्द झालेलं आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सरकारची आहे. त्यासाठी जे काही चालू आहे त्यावर मी स्पष्टपणे बोलू इच्छित नाही, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत. याशिवाय जस्टिस शिंदे कमिटी त्यावर काम करत आहे. मराठवाड्यातील ज्यांच्याकडे जुनी प्रमाणपत्र असतील, नोंदी असतील, काहींकडे नसतील, त्यासाठीच आपण जस्टिस शिंदे कमिटी स्थापन केली आहे, जेणेकरून न्यायालयात काय टिकेल काय नाही टिकणार याची माहिती त्यांच्याकडे असते. त्यांचं काम सुरू झालं आहे असंही मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे. यावेळी राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेला मराठा आरक्षणासंदर्भातल्या समितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा एक सदस्य द्यावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. अमित कुलकर्णी, न्यूज स्टेट महाराष्ट्रकरिता जालन्याहून. मनोज जरांगेंनी आमरण उपोषण मागे घेतलं ही चांगली गोष्ट आहे, पण मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वासन दिलं असेल तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी वाढल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. गेली 14 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मनोज जरांगे यांनी मागे घेतलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जालन्याच्या अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगेंशी चर्चा केली. यानंतर मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेत त्यांचं उपोषण मागे घेतलंय. यावर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. टिकाऊ आरक्षण देणार असेल तर त्या गोष्टीला आमचा सुद्धा पाठिंबा. केवळ उपोषण मागे घेण्यासाठी हे बोललं गेलं नाही पाहिजे, त्यामागचा हेतू प्रामाणिकपणाचा असावा असंही थोरात यांनी म्हटलंय. तर स्वतःच्या जीवावर बेतणार असतानाही त्यांनी केलेला हा त्याग मोठा आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. तर राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाची सत्ता असल्याने आरक्षण देणे सोपे असल्याचे मतही थोरात यांनी व्यक्त केलंय. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी अमोल मतकर, संगमनेर. 50 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शासकीय आश्रमशाळेच्या इमारतीला आदिवासी विभाग इमारत देऊ शकला नसल्याचं वास्तव समोर आलं आहे. शहादा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा शहाणा या आश्रमशाळेची परिस्थिती आहे. नंदुरबार आदिवासी प्रकल्प एकूण 32 शासकीय आश्रमशाळेचा समावेश होतो. 27 शासकीय आश्रमशाळेच्या स्वतःच्या मालकीची इमारती आहे.
त्यापैकी 4 आश्रमशाळेचं बांधकाम सुरू आहे. केवळ शहाणा शासकीय आश्रमशाळा इमारतीच्या प्रतीक्षेत आहे. सरकार विकासाचा मोठमोठ्या गप्पा मारत आहे, मात्र त्या सुविधा सर्वसामान्यांपर्यंत भेटत नसल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणाचा प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विभागाच्या वतीने शासकीय आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या आहे. मात्र 50 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या शाळांची परिस्थिती दयनीय झाली आहे. 50 वर्षानंतर ही इमारत देण्यात राज्य शासन यशस्वी न झाल्याचं चित्र समोर आलं आहे. एकीकडे शिक्षणाचा कायदा केला जातो, मात्र भौतिक सुविधांचा अभावी शिक्षण सुविधांपासून विद्यार्थी वंचित राहत असल्याचं चित्र आहे. हजारो कोटी रुपयाचा बजेट असलेल्या आदिवासी विभागाच्या वतीने शासकीय इमारत मिळत नसल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी वन विभाग जमिनीच्या समस्या असल्याने राज्य सरकार आणि वन विभाग यांच्या समन्वयाने या शाळेला इमारत मिळू शकते असं मत या शाळेतील मुख्याध्यापक यांनी व्यक्त केलं आहे. निलेश पाटील, न्यूज स्टेट महाराष्ट्र, नंदुरबार. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर शिवसेना नेमकं कोणाची, ठाकरेंची की शिंदेंची, याच्या प्रत्यक्ष सुनावणीला अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आजपासून सुरुवात झाली आहे. आज दिवसभरात दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत दोघांनाही 2 आठवड्यांची मुदत वाढवून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून देण्यात आली. एकंदरीत शिवसेना शिंदे गटाकडून आम्हाला ठाकरे गटाकडून काही कागदपत्र अपेक्षित आहेत आणि त्यावर आम्ही आपलं मत मांडू, तोपर्यंत आम्हाला याची मुदत वाढवून द्यावी, अशा पद्धतीनं मागणी किंवा प्रतिवाद करण्यात आला. याला उत्तर देताना यापूर्वीच ॲनेक्शन एचा संदर्भ सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात आम्ही दिला असून आता कोणत्याही कागदपत्र देण्याची गरज नसल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला. मात्र या दोघांचंही म्हणणं ऐकून घेत राहुल नार्वेकर यांच्याकडून 2 आठवड्यांची मुदत ही दोन्ही पक्षांना देण्यात आली आहे. येत्या 2 आठवड्यांमध्ये दोन्ही पक्षांनी आपापली कागदपत्र सादर करत 2 आठवड्यानंतर आमच्यासमोर हजर राहावं आणि त्यानंतर याबाबतचा निर्णय जो आहे तो आम्ही जाहीर करू. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही बाजूची कागदपत्र ऐकून घेतल्यानंतर त्या संदर्भातला अंतिम निर्णय हा विधानसभा अध्यक्षांचा असेल आणि तोमुळं जोपर्यंत ही कागदपत्रांची पूर्तता होत नाही आणि त्यावर पूर्णपणे सुनावणी होत नाही तोपर्यंत शिवसेना नेमकं कोणाची, मूळ शिवसेनावर कोणाचा दावा असेल आणि सभागृहातल्या शिवसेनेवर नेमका कोणाचा क्लेम पूर्ण होईल यावर मात्र प्रश्नचिन्ह अद्यापही कायम आहे. रमेश राहुल झोरी, न्यूज स्टेट महाराष्ट्र, मुंबई. केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलंय. या काळात 4 विधेयक संसदेत मांडली जाणार आहेत. 13 सप्टेंबर रोजी राज्यसभेमध्ये जारी केलेल्या संसदीय बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. तर 14 सप्टेंबर रोजी भाजपने आपल्या सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना व्हीप जारी केला आहे, जेणेकरून सर्व खासदार संसदेच्या दोन्ही सभागृहात 5 दिवस उपस्थित राहतील. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 18 सप्टेंबर रोजी राज्यसभेत 75 वर्षाचा संसदीय प्रवास, उपलब्धी, अनुभव, आठवणी आणि धडे यावर चर्चा होणार आहे. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नवीन संसद भवनावर राष्ट्रध्वज फडकवणार असल्याची माहिती आहे. तर ध्वजारोहणानंतर संसदेतील कामकाज सुरू होणार आहे. देशाच्या ध्वजसंहितेनुसार कोणत्याही सरकारी इमारतीला राष्ट्रध्वज फडकवल्यानंतरच हा दर्जा मिळतो. त्यामुळे ध्वजारोहणानंतर कामकाज सुरू होणार आहे. मनीष गांगुर्डे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, ठाणे. लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी महाराष्ट्रासह भारतच नव्हे तर जगभरातील भक्तगण आता उत्सुक झालेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. याच काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृत ट्विटर हँडलवर या निर्णयासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. राज्यातील शेकडो गणेश मंडळांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अवघ्या 5 दिवसात गणरायाचं आगमन असताना गणेश मंडळांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर करण्यात आलेल्या पोस्टनुसार आता राज्यातील गणेश मंडळांना एकाच वेळी 5 वर्षासाठीची परवानगी देण्याचा निर्णय
राज्य सरकारने घेण्यात आला आहे। या गणेश मंडळांना आगामी 5 वर्षासाठी गणेश उत्सवाचं अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करणं सोपं होणार आहे। मनीष गांगुर्डे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, ठाणे। नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या विषयाला हिंसक वळण लागलंय। जिल्ह्यात मंगळवारी एसटी बस जाळल्याची घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशीही अर्धापूरकडून वसमतकडे जाणाऱ्या वसमत आगाराच्या बसवर दगडफेक करण्यात आली आहे। आवरगाव पाटीजवळ काही जणांनी ही बस फोडली। यात बसच्या काचा फुटल्या असून प्रवासी सुखरूप आहेत। मात्र गेल्या 2 दिवसात दोन्ही घटना अर्धापूर तालुक्यात घडल्या असून अर्धापूर पोलिसांनी गस्त वाढवली आहे। घटनास्थळी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड पोलिसांनी भेट दिली आहे। मात्र एकीकडे मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतरही आता राज्यातल्या काही भागात अजूनही उपोषण सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अजूनही मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेलाच पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अंतरवली सराटीत जात जरांगेशी चर्चा केली आहे। यानंतर मनोज जरांगेंनी उपोषणही मागे घेतलंय। मात्र पुढे मराठा आरक्षणावर काय तोडगा निघतो ते पाहावं लागणार आहे। निलेश बंगाले, न्यूज स्टेट महाराष्ट्र, वर्धा। शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी आज सांगलीच्या तासगाव तालुक्यातील मानेनी राजुरा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। जनावरांच्या सह शेतकऱ्यांनी रस्त्यावरती ठिय्या मारत विजापूर गुहागर मार्ग रोखून धरला होता। तासगाव तालुक्यात आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली आहे। अनेक भागामध्ये पाणी टंचाई, शेतीचा प्रश्न, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे। त्याचबरोबर सिंचन योजना देखील बंद अवस्थेत आहे। याशिवाय 25 ते 30% पेरण्या झाल्या असताना 55% पेरण्या झाल्याचा खोटा अहवाल कृषी विभागाकडून सादर करण्यात आल्याचा आरोपही यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आलाय। त्यामुळे राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, दुष्काळ जाहीर करावा यासाठी आज सांगलीच्या तासगाव तालुक्यात आंदोलन करण्यात आले। अमरावतीहून उज्ज्वला सुटे, न्यूज स्टेट महाराष्ट्र। अखेर 17 दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात जाऊन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांचं उपोषण सोडलंय। यावरूनच राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे। मराठा आंदोलन तुर्तास थांबलं आहे। जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याने विविध राजकीय पक्षांनी त्यांचं स्वागत केल्याचं पाहायला मिळतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही फेसबुक पोस्टद्वारे जरांगे पाटील यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्य सरकारवर टीका केली आहे। मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी गेले 17 दिवस जे उपोषण सुरू होतं ते त्यांनी मागे घेतलंय। ही समाधानाची बाब आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालंय, पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासन दिली गेलेली नाहीत अशी मी आशा करतो, असा टोला राज ठाकरे यांनी लगावलाय। आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे। त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे आणि ती योग्यच आहे। या तरुणांना रोजगार, स्वयंरोजगार मिळेल यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षात सरकारने आणल्या असतील किंवा या समाजातील मुलांना शिक्षणासाठी सहाय्य करण्याच्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे, असंही राज ठाकरे यांनी पोस्टच्या माध्यमातून म्हटलंय। आगामी लोकसभेच्या निवडणुकीत तोंडावर सगळेच पक्ष कामाला लागलेले दिसत आहेत। त्यामुळे सर्व राजकीय पक्ष हे कामाला लागलेले आहेत। यातच रावेर लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आताच मतभेद पाहायला मिळत आहे। याला कारण ठरलंय रावेर लोकसभेच्या जागेवर सांगण्यात आलेला दावा। रावेर लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीने आमदार एकनाथ खडसे यांच्या संभाव्य उमेदवारीची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे। त्यामुळे काँग्रेसनेही रावेर लोकसभा ही आपलीच जागा असल्याचं म्हणत ही जागा आम्हाला मिळायला पाहिजे अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली आहे। त्यामुळे आता यावर महाविकास आघाडी काय तोडगा काढते हे पाहावं लागणार आहे। पक्षाने उमेदवारी दिल्यास रावेर लोकसभेमधून निवडणूक लढवणार असल्याचं आमदार एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं होतं। यावरूनच या जागेवरून महाविकास आघाडीत राजकारण तापण्याची शक्यता आहे। सुमित देशमुख, न्यूज स्टेट महाराष्ट्र, जळगाव।